नमस्कार, सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचारमालेने। आपले स्वप्न पाहणे सोडू नका, त्यांच्या पाठीशी जाण्यासाठी धाडस करा, असा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। बातम्या बघितल्या, आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। अमरावती शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे। जुनी MIDC परिसरात मंगळवारी रात्री भीषण आग लागल्याची घटना घडली असून सरस्वती इंडस्ट्रीज आगीच्या भक्ष्यस्थानी सापडलाय। आगीचे लोड आणि दाट धुरामुळे संपूर्ण परिसर हादरून गेलाय। या आगीत मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। अमरावती शहरातील MIDC परिसरात मंगळवारी रात्री उशिरा अचानक भीषण आग लागली। ही आग सरस्वती इंडस्ट्रीजच्या परिसरातील गोदामाला लागल्याची माहिती समोर आली आहे। गोदामात साठवलेला लाखो रुपयांचा कच्चा व तयार माल आगीत जळून खाक झाल्याचे प्राथमिक अंदाज वर्तविले जात आहे। आगीच्या ज्वाळा अत्यंत तीव्र असल्याने काही वेळातच संपूर्ण परिसर दाट काळ्या धुऱ्याने वेढला होता। आगीची माहिती मिळताच अग्निशमन विभागाची यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली। सुरुवातीला 6 अग्निशमन बंब आग विझवण्यासाठी दाखल झाले, मात्र आगीची तीव्रता वाढत गेल्याने नंतर तब्बल 22 अग्निशमन गाड्या आग विझविण्यात आणण्यासाठी तैनात करण्यात आल्या। अग्निशमन दलाकडून अनेक तास शर्थीचे प्रयत्न करण्यात आले। उशिरापर्यंत आग पूर्णतः आटोक्यात आलेली नव्हती, मात्र अथक प्रयत्नांनंतर आग नियंत्रणात आणण्यात यश मिळाले। या घटनेमुळे परिसरात मोठी अफरातफर उडाली होती। आग आजूबाजूच्या इतर उद्योगांमध्ये पसरू नये म्हणून प्रशासनाकडून विशेष दक्षता घेण्यात आली। सुदैवाने या घटनेत जीवितहानी झाल्याची कोणतीही माहिती नाही। दरम्यान आग लागल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सध्या अलर्ट मोडवर असून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे। आगीचे कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे। अमरावतीच्या MIDCतील ही आग शहरासाठी मोठी धोक्याची घंटा ठरली। औद्योगिक परिसरातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले। अमरावती शहरात सध्या गुन्हेगारीने डोके वर काढले असून गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। बुधवारी सकाळच्या सुमारास कठोरा नाका परिसरात व्यावसायिकांच्या वादातून रक्तांचा सळा पडला, तर दुसरीकडे नागपूर DRI ने ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केलाय। नेमके काय हे प्रकरण पाहूया या सविस्तर रिपोर्टमध्ये। अमरावतीचे गाडगेनगर पोलीस स्टेशन सध्या गुन्हेगारीमुळे चर्चेत आले आहे। बुधवारी कठोरा नाका ते रंगोली हॉटेल जाणाऱ्या मार्गावर नागरिकांची मोठी गर्दी जमली होती। निमित्त होते 2 गटातील वाद आणि हाणामारी। मिळालेल्या माहितीनुसार चिकन मटन व्यवसायावरून हा वाद उफाळून आला। प्रवीण नगर येथील रहिवासी राजू मदनेकर यांना काही जणांनी दगडांनी बेदम मारहाण केली। यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। महत्वाची गोष्ट म्हणजे या परिसरात असलेल्या चिकन मटन दुकानांना रहिवासी सोसायटीच्या नागरिकांचा आधीपासूनच विरोध होता। याच वादातून ही हिंसक घटना घडल्याचे बोलले जात आहे। नागरिकांनी वेळीच मध्यस्थी केली, अन्यथा मोठा अनर्थ घडला असता। तर दुसरीकडे गाडगेनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत नागपूरच्या DRI विभागाने अमरावतीशी संबंधित मोठी कारवाई करत तब्बल 10 कोटींचे MD ड्रग्ज जप्त केले। शहरात शस्त्रे येऊन फिरणाऱ्या गुन्हेगारांचे प्रमाणही वाढले आहेत। आरोपींना अटक होऊनही गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा धाक उरला नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। आता गाडगेनगर पोलीस यावर काय कडक कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। गाडगेनगर हद्दीत वाढती गुन्हेगारी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करीत आहेत। रहिवासी भागातील वादांचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात होण्याआधीच प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा गाडगेनगर गुन्हेगारीच्या यादीत अव्वल क्रमांकावर येण्यास वेळ लागणार नाही।
अमरावती शहरात नुकताच जवळपास 10 कोटी रुपयांचा एमडी ड्रग्सचा साठा जप्त आणि संपूर्ण जिल्हा हादरला. पण एवढी मोठी कारवाई होऊनही प्रशासनाने डोळे उघडले आहेत का? अमरावतीचे प्रवेशद्वार समजले जाणारे बडनेरा रेल्वे स्टेशन आज ड्रग्स तस्कर आणि गुन्हेगारांसाठी जणू सेफ पॅसेज बनत चालले अशी चर्चा सुरू आहे. लाखो रुपयांची लगेच स्कॅनर मशीन बंद आहे. कोट्यवधी रुपये खर्चून स्टेशनचे सौंदर्यीकरण तर होत आहे, पण प्रवाशांच्या जीवांचे काय? आज आपण याच ज्वलंत विषयांवर बोलणार आहोत. सौंदर्य महत्वाचे की सुरक्षा? बडनेरा रेल्वे जंक्शन जिथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. पश्चिम विदर्भाचे महत्वाचे व्यापारी केंद्र असूनही इथली सुरक्षा व्यवस्था राम भरोसे आहे. धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे स्टेशनवरील लगेज स्कॅनर मशीन आज भंगार अवस्थेत धूळ खात पडले. प्रवाशांचे सामान कोणतीही तपासणी न होता थेट आत प्लॅटफॉर्मवर आणि रेल्वे स्थानकातून बाहेर येत आहे. यापूर्वी अनेकदा याच मार्गावरून गांजा, अफीम आणि घातक शस्त्रे जप्त करण्यात आली होती. तरीही रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि जीआरपी गाढ झोपेत आहे का? सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे आहेत, पोलीस बंदोबस्त तोकडा आहे. मग प्रश्न उभा राहतो की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहत आहे का? स्कॅनर मशीन ही शोभेची वस्तू नाही, तर ती सुरक्षेसाठी आहे. शहरात येणारी पार्सल्स कशी चेक होणार यावर आता गांभीर्याने चिंतन करण्याची वेळ आली आहे. केवळ कागदावर सुरक्षा असून चालणार नाही, ती प्रत्यक्षात दिसली पाहिजे. एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच एकमेकांवर बोट ठेवण्यापेक्षा आताच खबरदारी घेणे गरजेचे आहे. बडनेरा स्टेशनवरील बंद यंत्रणा तात्काळ सुरू व्हावी आणि सुरक्षा अधिक कडक व्हावी हीच जनतेची मागणी आहे. प्रशासनाकडे आमचा एकच सवाल आहे, आता तरी तुमची इच्छाशक्ती जागी होणार का? आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा. अमरावती शहरात वाढती गुन्हेगारी आणि ड्रग्स तस्करीच्या पार्श्वभूमीवर आता युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे. अलीकडे झालेल्या ड्रग्स कारवाईनंतर अनेक राजकीय व सामाजिक संघटनांनी चिंता व्यक्त केली असून युवक काँग्रेसने थेट पोलीस प्रशासनाला सवाल करत कठोर कारवाईची मागणी केली आहे. अमरावती शहरात एमडी ड्रग्ससह विविध अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे. शहरातील काही बार आणि पबमध्ये तरुणांना मादक पदार्थ सहज उपलब्ध होत असल्याचा गंभीर दावा देखील करण्यात आला. अलीकडे उघडकीस आलेल्या ड्रग्स कारवाईनंतर शहरातील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवारी पोलीस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन सादर करत ड्रग्ज विक्री, अवैध धंदे आणि तस्करीवर तात्काळ व कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. काय सांगाल, काय विषय होता नेमका निवेदनाचा? आज अमरावती विधानसभा युथ काँग्रेस व बडनेरा विधानसभा युथ काँग्रेसच्या वतीने माननीय CP साहेब यांना जी आपल्या इथे MD ड्रग्स बाबतची जी कारवाई झाली त्या कारवाईबाबत आणि शहरातील जी गुन्हेगारी, वाढती गुन्हेगारी आहे, बाल गुन्हेगारी आहे याबाबत निवेदन दिलं. निवेदनाचा मुख्य उद्देश असा होता की एवढ्या मोठ्या प्रमाणात MD ड्रग्स आपल्या अमरावतीत आलेला आहे. यामधून अमरावती हे ड्रग्सचा एक मोठा हब झालेला आहे. या पैशातूनच सरकारने या महानगरपालिकेच्या निवडणुका असो की जिल्हा परिषदच्या निवडणुका असो या लढल्यात का असा आमच्या मनात एक प्रश्न उपस्थित झाला होता. कारण की लाखो करोडो रुपये लावून या निवडणुका लढल्या गेल्या. याकरिता हा पैसा आला कुठून यांच्याकडे? तर या अशा अवैध धंद्यातूनच हा पैसा येतो का अशी आमची एक धारणा झालेली आहे. तुम्हाला माहीतच असेल, मागील काळात आपल्या अमरावतीचे पालकमंत्री माननीय बावनकुळेजी साहेब हे एका क्लबमध्ये गेले होते बैठकीला. त्यांना त्या क्लबची माहिती होती नव्हती हे मला माहीत नाही, पण ते त्या क्लबला काही मिनिटाकरिता बसण्याकरिता गेले होते. आताच 26 जानेवारीला तो क्लब म्हणजे एकीकडे आमचे CP साहेब, नवनियुक्त CP साहेब हे त्या दिवशी सामूहिक शपथ घेतात की शहरातील तंबाखूमुक्त आणि नशामुक्त झाला पाहिजे अशी 26 जानेवारी यांनी सामूहिक शपथ घेतली होती. परंतु त्याच 26 जानेवारीला रात्रभर तो क्लब सुरू होता. त्या क्लबमध्ये आजही हुक्का पार्लर, पब सारखे प्रकार सुरू आहे. अमरावती शहरात असे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे यांनी आता नैतिक जबाबदारी घेऊन अमरावती शहरातील हे सगळे गुन्हे बंद करावे आणि
अमरावतीला भयमुक्त करावं अशी आमची आज विनंती बाहेर होती. जिल्ह्यातून पोलीस नाही, हाच तर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. आम्ही साहेबांना सांगितलं की जुन्या काळात सुद्धा आम्ही CP साहेबांना याबाबतची वारंवार माहिती पुरवत होतो, तरीसुद्धा कारवाई ही फक्त दाखवण्यापुरती होते. 1 ग्रॅम 2 ग्रॅमपर्यंतची ही कारवाई होत होती. आज 5-5 किलोचा माल अगर आपल्या शहरात पकडला जात आहे, याचे धागेदुरे कुठपर्यंत लागलेले आहे आणि अमरावती शहरातील यामध्ये काही म्हणजे सफेदपोश लोक याच्यात जुळले आहे का, याचा सुद्धा तपशील माहिती आज पोलीस आयुक्त साहेबांनी घ्यायला हवी अशी आमची विनंती होती. अमरावती शहरातील कुठेतरी अमरावती शहरातील पोलीस हे कमी पडले असतील, तेव्हाच कुठे दिल्लीसारख्या विभागातून इथे कारवाई झाली आणि अमरावती विभागाला त्याची माहितीसुद्धा राहिली नाही. ही पण हा प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे अमरावती शहरातील पोलिसांना. युवक काँग्रेसचे म्हणणे आहे की ड्रग्सच्या वाढत्या प्रकरणांमुळे तरुण पिढी भरकटत असून याचा थेट परिणाम सामाजिक सुरक्षेवर व शहराच्या भवितव्यावर होत आहे. याचबरोबर ड्रग्स प्रकरणात कारवाई करताना अमरावती पोलीस कमी पडत आहे का, असा थेट सवाल युवक काँग्रेसने पोलीस प्रशासनाला केला आहे. तर काय सांगाल, युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस आयुक्तांना निवेदन देण्यात आलं, काय विषय होता नेमका, काय मागण्या आहेत? बघा, आपल्याला कल्पना आहे की हे 2-3 दिवसाअगोदर अमरावती शहरात जो एवढा मोठा 5 किलो जे यांनी सांगितलं 5 किलो प्रमाणात MD पकडली गेली आहे कोट्यावधींची. म्हणजे आतापर्यंत आपण बघत होतो की पोलिसांची छापेमारी होत होती, 10 ग्राम 15 ग्राम 20 ग्राम यांची सीज करत होते. मात्र आज 5 किलोपर्यंत ड्रग्ज अमरावतीमध्ये पकडले गेले. एवढं मोठं डिलिंग जर अमरावतीत होत आहेत तर याच्यामागे कोणती इंटरस्टेट किंवा इंटरनॅशनल टोळी तर नाही आहे, ही शंका आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे. आणि ह्या शहरात आपण बघितलं की बालगुन्हेगारी वाढलेली आहे. या अंमली पदार्थाच्या अंमलामध्ये कितीतरी गुन्हे घडत आहेत. तर आज हे शहर या नशेखोरीमुळे अत्यंत स्फोटकपूर झालेलं आहे. तर हे शहर ज्याची गणना एका काळी अत्यंत शांततापूर्ण आणि सांस्कृतिक शहर म्हणत होती, हे शहर वाचवायची आज आपली जबाबदारी आहे. ही जबाबदारी आम्ही स्वीकारून आम्ही आपली जबाबदारी मानून हा विषय घेऊन आज CP साहेबांकडे आलो होतो आणि त्यांना या विषयाचं गांभीर्य काय आहे त्याचा आम्ही आमच्या परीने अवगत करून देण्याचा प्रयत्न केला. ड्रग्स विरोधात आवाज उठवत युवक काँग्रेसने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पोलीस प्रशासन या मागण्यांवर काय निर्णय घेणार आणि अमरावती शहरातील ड्रग्स तस्करीवर खरंच आळा बसणार का, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता विभागातील शासकीय कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाने आता गंभीर वळण घेतले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मानधन थकीत असल्याने कर्मचाऱ्यांवर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आज जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली आहे. या आंदोलनाचे पडसाद लवकरच मुंबईतील आझाद मैदानावर उमटणार आहेत. महाराष्ट्र राज्य पाणी व स्वच्छता शासकीय कंत्राटी कर्मचारी कृती समितीच्या वतीने बुधवार 4 फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद कार्यालयाबाहेर बेमुदत संप पुकारण्यात आला. गेल्या ऑक्टोबर महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे मानधन थकीत असून यामुळे कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. कर्मचाऱ्यांनी अनेकदा प्रशासनाकडे पत्रव्यवहार केला, निवेदने दिली, मागण्या मांडल्या, मात्र प्रशासन झोपेचे सोंग घेत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केलाय. दररोज गाव पातळीवर स्वच्छता, पाणी पुरवठा, जनजागृती सारखी महत्वाची कामे करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन न मिळाल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. हा बेमुदत संप म्हणजे केवळ इशारा असून जर तातडीने मानधन अदा करण्यात आले नाही तर लवकरच मुंबई येथील आझाद मैदानावर मोठ्या आंदोलनाचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे. मागील माझं नाव प्रदीप बद्रे, जिल्हा स्तरावर काम करतो स्वच्छ भारत मिशन मध्ये. आमचे मागील 4 महिन्यापासून पगार नाही आहे आणि वर्षभरात जर पाहिलं तर आमचे फक्त 3 वेळा पगार झालेले आहे. आणि शासनाकडे वारंवार आम्ही याबाबत खूप सारा पत्रव्यवहार केला. जवळपास आतापर्यंत 50 ते 40 पत्र आम्ही शासनाला पाठवली आहे, पण त्यावर कुठलीही प्रकारची शासनानं दखल घेतलेली नाही आहे. केंद्र शासनानं जी तरतूद करून दिलेली होती त्या तरतुदीपेक्षा जास्त खर्च झाला असं शासन म्हणत आहे आणि राज्याने अजूनपर्यंत कुठली तरतूद न केल्यामुळं आमचे हे पगार रखडलेले आहे. आता मागील 5 वर्षात राज्यानं तरतूद न करणे ही सुद्धा अनाकलनीय गोष्ट आहे. त्याच्यामुळं आता नाइलाज असतो म्हणजे 4 महिने आम्ही थांबलो म्हणजे ही एक परिसीमा ओलांडल्यानंतरची आमची स्टेप आहे. आम्ही कधीही काम बंद केलं नाही, काम बंद आंदोलन केलं नाही, आम्ही जनतेला वेठीच धरले नाही. कारण आमचं जे काम आहे हे स्वच्छतेशी निगडीत आहे, डायरेक्ट जनतेशी सेवा आहे आमची आणि त्या सेवेशी आम्ही बांधील आहोत. पूर्ण महाराष्ट्र आम्ही हागणदारी मुक्त केलाय. जे लोक उघड्यावर शौचालयाला जाणारी जी
दुष्प्रथा होती ती आम्ही बंद करणारे लोक आहोत. आम्ही गावं पेटवलेली आहेत आणि गावं हागणदारी मुक्त केलेली आहे अशी आम्ही लोक आहोत. आम्हाला सेवा म्हणून आम्ही हे सर्व्हिस करत आहोत. म्हणजे एक प्रकारची सेवाच आहे, त्याचा आम्ही मोबदला घेतो, हा भाग वेगळा आहे, पण सेवा हा त्याच्यातला सगळ्यात मोठा हे आहे. आणि अशा लोकांवर शासन जर बेफिक्रीपणे वागत असेल आणि 4 महिन्याचं वेतन रखडवत असेल, त्याच्यामुळं किती परिस्थिती आहे. काही लोकांचे आजारी आई वडील आहे, त्यांची सेवा आहे, मुलांची फी आहे, काही लोकांचे मुलं जे आहे उच्च शिक्षणासाठी बाहेर आहेत, त्यांच्या फीचं काय. आजकाल शिक्षण काही सोपं राहिलेलं नाही, त्यालाही खूप खर्च येतो. ह्या सगळी परिस्थिती अशी आली का लोक आता किडनी विकायची का असं आम्ही इथपर्यंत होऊन पोहोचलेलो आहे. आता संपावर किती अधिकारी कर्मचारी सहभागी आहेत? आता सध्या तरी आहे जिल्ह्यातून 8 कर्मचारी आहेत जे या संपात सहभागी आहे. आणि तालुका स्तरावरचे जे कर्मचारी आहेत त्यांच्या सुद्धा आम्ही मागण्या याच्यामध्ये ठेवलेल्या आहेत. तेही काही कालांतराने तेही आमच्या संपाला त्यांनी पाठिंबा दिलेला आहे, पण तेही या संपात सहभागी होतील अशी आम्हाला आशा आहे. जिल्हा परिषदचे जी सगळ्या संवर्गाचे जे कर्मचारी आहेत, म्हणजे लिपिक वर्ग संवर्ग आहे, त्यांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. विस्तार अधिकारी जी संघटना आहे त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. ग्रामसेवक संघटना आहे त्यांनी सुद्धा आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. संपामध्ये जर मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर समोरचं कोर्ट काय राहणार? आता आम्ही 9 तारखेला जे लाक्षणिक आंदोलन जे आहे ते मुंबईला जाऊन आझाद मैदानावर करणार आहे. त्या ठिकाणी आम्ही आमच्या जाऊन मागण्या मंत्रिमंडळासमोर सगळ्या मंत्र्यांना आम्ही भेटणार आहोत. मुख्यमंत्र्यांना सुद्धा भेटण्याची आमची तयारी आहे. आणि आझाद मैदानावर सुद्धा आमचं आंदोलन 9 तारखेपासून होणार आहे. त्याच्यामध्ये राज्यातले बेमुदत संप आहे. पाणी व स्वच्छता विभागासारख्या आवश्यक सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर जर उपासमारीची वेळ येत असेल तर हा गंभीर प्रश्न आहे. प्रशासन याकडे कधी लक्ष देणार आणि कर्मचाऱ्यांना न्याय कधी मिळणार याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. शादी और ब्याह की शुरुआत, आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. कुष्ठरोगाबाबत समाजात आजही असलेल्या गैरसमज, भीती आणि भेदभाव दूर करण्यासाठी शासनाने ठाम पावले उचलली आहेत. स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान आणि कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये योग्य माहिती पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात अभियानांतर्गत अमरावती शहरात विविध ठिकाणी जनजागृती आणि तपासणीचे कार्यक्रम राबविण्यात आले. कुष्ठरोग हा आजच्या घडीला पूर्णपणे बरा होणारा आजार आहे. मात्र माहिती अभावी समाजात अजूनही या आजाराबाबत भीती आणि भेदभाव पाहायला मिळतो. हीच मानसिकता बदलविण्यासाठी शासनाच्या वतीने स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान तसेच कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र हे अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानाअंतर्गत अमरावती जिल्ह्यातील अनेक शाळा, महाविद्यालय आणि सार्वजनिक ठिकाणी जाऊन नागरिकांना कुष्ठरोगाविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. रोगाची लक्षणे, उपचार पद्धती, प्रतिबंधात्मक उपाय आणि समाजातील भेदभाव कसा दूर करावा याबाबत सविस्तर माहिती दिली जात आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संचिता मोहपात्रा यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांशी संवाद साधला आणि कुष्ठरोगाबाबतचे गैरसमज दूर करण्याचे आवाहन केले. कधी समोर येत नाही आणि त्या अनुषंगाने खूप जास्त हिडन केसेस भरपूर ठिकाणी राहते. मागच्या वर्षीपासून डॉक्टर पूनम सोबत आमचं प्लॅनिंग चालू होतं आणि तुम्ही सर्वांना पण माहिती असणार की आम्ही लेप्रसी फ्री विलेज ह्या अनुषंगाने कामं करायसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. आणि हे खूप मोठं विजन आहे, बिकॉज लेप्रसी फ्री पूर्णतः करणं हे इतकं सोपं गोष्टी नाही आहेत आणि ह्याला भरपूर वेळ लागणार. जेव्हा नॅशनलची टीम इथे आली होती त्यांचं म्हणणं होतं की तुमचं एक स्पेसिफिकली इंडिकेटर आहे ज्यामध्ये यू आर ग्रेटर दॅन 1 PR इंडिकेटर, तर त्यामुळं तुमच्या इथे लेप्रेसीचे केसेस खूप जास्त आहेत आणि डॉक्टर पूनमचं म्हणणं होतं की आम्ही डिटेक्शन खूप चांगलं करतो त्यामुळं आमचा पर्सेंटेज इज मोर दॅन 1. पण चांगली बाब आहे, लपवण्याच्या पेक्षा जितकं जास्त केसेस बाहेर येतील हळूहळू ते केसेसचं निवारण करून लोकांमध्ये जनजागृती करून ते कमी करता येते. हे खूप इम्पॉर्टंट मोहीम आहे. ऑलरेडी लेप्रेसीचे पूर्ण 1-1.5 महिन्याचा कालावधी होता ज्यामध्ये तुम्ही पूर्ण प्रोग्रामच राबवले होते. ते प्रोग्राम तुम्ही ऑलरेडी राबवलेले आहेत. स्पर्श प्रोग्रामचा स्पेसिफिक जे उद्देश आहे आता त्यांनी सांगितलेले आहेत. वीटभट्टीमध्ये अंजनगाव बारी असो ह्या पट्ट्यामध्ये खूप जास्त वीटभट्टी आहेतच. ह्यामध्ये तुम्ही सर्व जाऊन आत्ता जे तपासणी करणार हे खूप इम्पॉर्टंट असणार की त्यानंतर तुम्ही बॅक ट्रेसिंग करू शकतात आणि त्यांचं जे स्पेसिफिक ठिकाण आहेत
तिथे पण जरी लेप्रसीचे पेशंट्स वगैरे आढळले तर त्याला आत्तापासूनच तुम्ही थांबवू शकतात। आणि स्पेसिफिकली ह्यामध्ये आशा ताईंचा खूप मोठा रोल असते। प्रत्येक अभियान असते तर तुमच्या खांद्यावरच प्रोग्राम राबवला जाते। डॉक्टर मोहकार, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान जिल्ह्यातील विविध भागात सातत्याने राबविले जात आहे। मंगळवारी अमरावती शहरातील राठीनगर येथील शासकीय आदिवासी वसतिगृहात या अभियानाचा एक महत्त्वाचा टप्पा पार पडला। यावेळी वसतिगृहातील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तसेच त्यांना कुष्ठरोगाबाबत योग्य मार्गदर्शन देण्यात आले। लवकर निदान, वेळेवर उपचार आणि समाजातील सकारात्मक दृष्टिकोन यामुळे कुष्ठरोग मुक्त महाराष्ट्र घडवता येईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। नमस्कार, मी डॉक्टर पूनम मोहकर, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग अमरावती। दिनांक 30 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतभर कुष्ठरोग निवारण दिवस म्हणून साजरा केला जातो। जगभरामध्ये जितके कुष्ठरोगाचे पेशंट शोधल्या जातात, दरवर्षी त्याच्या जवळपास 50% आपल्या भारत देशामध्ये कुष्ठरोग आहेत, जे आपण शोधतो दरवर्षी। तर अजूनही भारतामध्ये कुष्ठरोग आहे, तो हद्दपार झालेला नाही। कुष्ठरोगाला भारतातून हद्दपार करण्यासाठी शासन स्तरावर प्रयत्न चालू आहे। त्यासाठीच दरवर्षी 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी हा कुष्ठरोग निवारण पंधरवडा म्हणून आपण साजरा करत असतो। यावर्षी सुद्धा स्पर्श कुष्ठरोग जनजागृती अभियान कुष्ठरोग निवारण पंधरवडा आपण 30 जानेवारी ते 13 फेब्रुवारी या कालावधीमध्ये राबवत आहोत। समाजामध्ये कुष्ठरोगाची शास्त्रोक्त माहिती देणे आणि त्या प्रतीचं समाजाचं जे काही अंधश्रद्धा, गैरसमजुती, भ्रामक कल्पना समाजामध्ये आहेत त्यांचा नाश व्हावा या दृष्टीने आपल्याला जनजागृती या कालावधीमध्ये करायची असते आणि आपण शासन स्तरावर प्रयत्न करत आहोत। सोबतच कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र हे सुद्धा अभियान आपण याच कालावधीमध्ये राबवत आहोत। नियमित सर्वेक्षणामध्ये जे लोक घरी राहत नाहीत, शोध कार्यामध्ये घरी सापडत नाहीत, अशा लोकांसाठी जसे की ऊसतोडीचे कामगार, बांधकामावर काम करणारे कामगार, वीटभट्ट्यांवर काम करणारे कामगार, आदिवासी आश्रमशाळांमध्ये राहणारे विद्यार्थी, वसतिगृहांमध्ये राहणारे विद्यार्थी, कारागृहामधील बंदीजन किंवा स्थलांतरित भटके लोक इत्यादी लोकांसाठी कुसुम कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र असं अभियान सुद्धा आपण राबवत आहोत। तर या कालावधीमध्ये सर्वेक्षणामध्ये जे काही कुष्ठरुग्ण आपल्याला आढळतात त्यांचं त्वरित निदान करून त्यांना MDT बहुविध औषधोपचार 100% खात्रीशीर इलाज आपण सुरू करत असतो, जेणेकरून समाजामधून संसर्गाची साखळी आपल्याला खंडित करता येईल। स्पर्श याचा मूळ उद्देश आहे समाजामध्ये कुष्ठरुग्णांप्रतीचा, त्यांच्या प्रतिष्ठेचा जे काही स्थान आहे त्या स्थानाला स्पर्श करून सर्व भ्रामक कल्पना, अंधश्रद्धा समाजातून हद्दपार करायच्या। चला तर भेदभाव समाप्त करूया, सन्मानाची वागणूक देऊया। धन्यवाद। कुष्ठरोगाबाबत भीती नाही तर माहिती गरजेची आहे, भेदभाव नव्हे तर माणुसकी हवी आणि याच उद्देशाने शासनाचा कुष्ठरोग मुक्त व भेदभाव मुक्त महाराष्ट्र घडविण्याचा संकल्प अधिक मजबूत होताना दिसत आहे। सर्पसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि जनजागृतीच्या दृष्टीने बऱ्याच वर्षानंतर अमरावती येथे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले असून येत्या 16 फेब्रुवारी रोजी हे संमेलन पार पडणार आहे। सर्पांविषयी असलेल्या गैरसमज दूर करत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी हे संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। यावर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली। सर्पसंवर्धन, पर्यावरण संरक्षण आणि समाजात जनजागृती घडवून आणण्याच्या उद्देशाने अमरावती येथे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे। हे संमेलन 16 फेब्रुवारी 2026 रोजी स्थानिक सांस्कृतिक भवन येथे पार पडणार आहे। या संमेलनामध्ये राज्यभरातील सर्पमित्र एकत्र येणार असून त्यांच्या कार्याचा आढावा, प्रत्यक्ष अनुभव आणि मानव सर्प संघर्ष टाळण्यासाठीच्या उपाययोजनांवर सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे। संमेलनाचे उद्घाटन अमरावती येथील ज्येष्ठ समाजसेवक लप्पी सेठ जाजोतिया यांच्या हस्ते
हस्ते होणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार रवी राणा आणि या संमेलनाच्या प्रमुख अतिथी म्हणून माजी खासदार नवनीत राणा उपस्थित राहणार आहेत. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून राहुल गडपाले आणि डॉक्टर विक्रम रोडे हे मान्यवर उपस्थित राहतील. संमेलनामध्ये महाराष्ट्राला परिचित सर्पमित्र व तज्ज्ञ मार्गदर्शन करणार असून यामध्ये अनेक सर्पमित्र तसेच अमरावतीचे वन्यजीव अभ्यासक अद्वैत केवले आणि अशर खान यांचा समावेश असणार आहे. उद्घाटन समारंभ आणि इतर महत्त्वाच्या सत्रांचे सुयोग्य आयोजन करण्यासाठी टीम झेनिथ कडून जोरदार तयारी सुरू आहे. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी अमरावतीतील सर्व सर्पमित्र एकत्रितपणे प्रयत्नशील असल्याचे आयोजकांनी सांगितले. या संमेलनात सर्प संरक्षण, पर्यावरण संतुलन आणि मानव सर्प संघर्ष कमी करण्याबाबत महत्त्वपूर्ण मार्गदर्शन मिळणार असल्याने राज्यभरातील सर्पमित्र, पर्यावरण प्रेमी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. 16 फेब्रुवारीला आम्ही अमरावती शहरामध्ये राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन आयोजित केलेलं आहे. संमेलनाचा मुख्य उद्देश काय, म्हणजे संमेलनाची खरंच गरज आहे. भरपूर ठिकाणी संमेलन होत असतात, असे संमेलन होत असतात, पण अमरावतीत गरज काय, म्हणजे काय गरज आहे किंवा आपल्या संमेलन घ्यायला लागतं. एक शहरात सर्पमित्रांची, शहरात म्हणा किंवा राज्यात एक सर्पमित्रांची वाढती संख्या, सर्पमित्रांवर कोणाचाच नसलेला अंकुश. दुसरी गोष्ट, काही सर्पमित्रांना खरंच थोडंसं नसलेलं नॉलेज. भरपूर सर्पमित्रांना फक्त साप समजतो, साप पकडता येतो, पण नेमका साप कुठे सोडायचा, काय सोडायचा याबाबत माहितीच नसते. किंवा सापांचं थोडंफार सायंटिफिक नॉलेज किंवा सापांचा अधिवास हे त्यांना माहितीच नसते. त्या हिशोबाने त्यांना थोडीफार माहिती द्या, म्हणजे ह्या सगळ्या बेसिक जे इन्फॉर्मेशन आहे त्या सगळ्या सर्पमित्रांना भेटल्या पाहिजे. त्यासाठी आम्ही एक हे आयोजन ठेवलेलं आहे. त्याचनंतर साप पकडताना जे बाईटचे प्रमाण होतात, भरपूर सर्पमित्रांना साप चावतो, तर स्नेक बाईट टाळायसाठी काय करता येईल त्याच्यावरही आम्ही त्याच्यावरती मार्गदर्शन करणार आहोत. त्यासाठीच आम्ही काही प्रमुख वक्ते बोलवलेले आहेत. जसे नितीन कुमार खैरे, महाराष्ट्रातले सगळ्यात जुने आणि सगळ्यात म्हणजे 1990च्या आधीच्या काळापासून त्यांनी सर्पमित्रांचं काम चालू केलेलं आहे. असे ते आमचे प्रमुख वक्ते आहेत. अशोक कॅप्टन, म्हणजे जे टॅक्झॉनॉमी म्हणजे सापांचे एक सर्पतज्ञ आपण ज्यांना म्हणू, ते एक इंटरनॅशनल लेवलचे एक एक्सपर्ट आहेत, एक तज्ञ आहेत. अशोक कॅप्टन आम्हाला सांगतील की इथे म्हणजे त्यांचा विषय आहे किंवा सर्पमित्रांनी काय करू नये, कोणत्या चुका करू नये, सर्पमित्रांनी कसं वागावं, सर्पमित्रांनी कसे साप पकडावे किंवा त्यांच्या काळात त्यांनी कसं स्ट्रगल केलं, म्हणजे सर्पमित्र कसे तयार झाले, मग सर्पमित्रांना सर्पमित्र व्हायसाठी किती मेहनत घ्यावी लागली. कारण आजच्या पिढीला हे सगळं ऐकतात, त्यावेळेस हा प्रकार नव्हता. म्हणजे एकूण सर्पमित्र साप पकडायला जायचे तर तिकडून लोक काळी घेऊन यायचे. ते या विषयावरती सांगतील, म्हणजे जिची जाण जेणेकरून सर्पमित्राला राहील आणि आज त्या समाजात कसे वागते. अमरावतीकरांसाठी अभिमानास्पद ठरणारे हे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलन पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. आपणही या संमेलनाला उपस्थित राहून सर्प संवर्धनाबाबत योग्य माहिती घ्यावी असे आवाहन आयोजकांकडून केले आहे. अमरावती शहरात आध्यात्मिक चिंतनाची अमृत वर्षा होणार असून जीवनातील यश, अपयश, कर्तव्य, अहंकार आणि संयम यासारख्या मूलभूत प्रश्नांवर दिव्य मार्गदर्शन करणारी विशेष प्रवचनमाला आयोजित करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरी यांच्या वतीने परमश्रद्धेय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या अमृतमय प्रवचनाचे आयोजन करण्यात आले. महाभारतातील सुप्रसिद्ध यक्ष प्रश्न या प्रसंगावर आधारित या प्रवचनमालेतून जीवनमाला नवीन दिशा मिळणार आहे. जीवनातील यश म्हणजे नेमकं काय? अपयश आल्यानंतर माणसाने कसं वागावं? कर्तव्य, अहंकार आणि संयम याचा समतोल कसा साधावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारी अमृत वर्षा अमरावती शहरात आयोजित करण्यात आली आहे. रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरी यांच्या वतीने परमश्रद्धेय स्वामी गोविंद देवगिरी महाराज यांच्या प्रवचनांचे आयोजन 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी करण्यात आले आहे.
या आध्यात्मिक प्रवचनमालेचा विषय जीवनातील यश, प्रश्न आणि त्याचे समाधान असा असून यामध्ये महाभारतातील सुप्रसिद्ध यक्ष प्रश्न अर्थात यश प्रश्न प्रसंगाचे विशेष विवेचन करण्यात येणार आहे. हे केवळ पौराणिक कथा नसून मानवी जीवनाचे शाश्वत सत्य, कर्तव्याचे महत्त्व, अहंकाराचे दुष्परिणाम आणि संयमाची गरज यावर आधारित अत्यंत व्यवहार्य आणि प्रेरणादायी मार्गदर्शन स्वामी गोविंद देवगिरी महाराज करणार आहेत. या कार्यक्रमाला जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यायाचे आचार्य किशोरीदास व्यास यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. ही प्रवचनमाला छत्रपती शिवाजी महाराज सभागृह येथे आयोजित करण्यात आली असून दररोज सायंकाळी 7:30 ते रात्री 10 वाजेपर्यंत कार्यक्रम होणार आहेत. या आयोजनाचे मुख्य संयोजक म्हणून स्वर्गीय शशिकलाबाई मदनलालजी गट्टानी व स्वर्गीय पद्मादेवी किशोर गट्टानी यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ किशोर मदनलालजी गट्टानी आहेत. तसेच स्वर्गीय मधुसूदनजी बेणीप्रसादजी जाजोदिया यांच्या पावन स्मृतीप्रित्यर्थ चंद्रकुमार उर्फ लप्पी सेठ जाजोदिया हेही संयोजक आहेत. आध्यात्मिक चिंतन आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या या अमृत वर्षाचा लाभ घ्यावा असे आवाहन रोटरी क्लब ऑफ अमरावती अंबानगरी यांनी केले आहे. मी आशिष हरकुट, आयोजन समिती प्रमुख, रोटरी क्लब अंबानगरीच्या मार्फत सर्व नागरिकांना आवाहन करतो की येणाऱ्या 7 आणि 8 फेब्रुवारीला शिवाजी महाराज सभागृहामध्ये PDMCच्या कॅम्पसमध्ये जो सभागृह आहे तिथे स्वामी गोविंद देवगिरी महाराजांची व्याख्यानमाला होणार आहे. जीवन के यक्ष प्रश्न और उनका समाधान या विषयावर होणार आहे. त्यात जास्तीत जास्त संख्येने आपण सहभागी व्हावं असं मी सगळ्यांना आवाहन करतो. महाभारतातील यक्ष प्रश्नांच्या माध्यमातून जीवनाचा खरा अर्थ समजून सांगणारी ही अमृत वर्षा निश्चितच प्रत्येकासाठी मार्गदर्शक ठरणार आहे. आध्यात्मिक शांती, आत्मचिंतन आणि जीवनात सकारात्मक बदल घडविण्यासाठी ही प्रवचनमाला अनुभवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वाच्या पार्श्वभूमीवर अमरावती जिल्ह्यातील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र कोंडेश्वर मंदिर येथे भक्तांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येथे भव्य यात्रा महोत्सव आणि विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून शिवभक्तांसाठी हा महोत्सव श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्माचा संगम ठरणार आहे. या संपूर्ण यात्रा महोत्सवाची सविस्तर माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. अमरावतीपासून अवघ्या काही अंतरावर असलेले तीर्थक्षेत्र कोंडेश्वर मंदिर महाशिवरात्री निमित्त भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघणार आहे. येथे शुक्रवार 7 फेब्रुवारी ते सोमवार 16 फेब्रुवारी 2026 या कालावधीत भव्य यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या संपूर्ण कालावधीत मंदिर भाविकांसाठी खुले राहणार आहे. महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त दररोज पहाटे ज्ञानेश्वर महिला भजन मंडळी गोपालनगर अमरावती यांच्या वतीने काकडा आरती संपन्न होणार असून यामुळे पहाटेपासूनच मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे. तसेच दररोज दुपारी 11 ते 1 या वेळेत विविध भजन मंडळाच्या वतीने भक्तिसारपूर्ण भजन कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रा महोत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे संगीतमय भागवत कथा. ही भागवत कथा शनिवार 7 फेब्रुवारी ते शुक्रवार 13 फेब्रुवारी 2026 दररोज दुपारी 1 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजित करण्यात आली आहे. या कथाचे श्रवण भाविकांना सुप्रसिद्ध कथावाचक हरिओम महाराज यांच्या मधुर वाणीतून अनुभवता येणार आहे. या संपूर्ण यात्रा व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी परिसरातील तसेच दूरवरून येणाऱ्या भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी 3:30 वाजता श्रीचा अभिषेक अध्यक्ष व सर्व विश्वस्त कोंडेश्वर संस्थान यांच्या हस्ते करण्यात येईल. रविवार दिनांक 15 फेब्रुवारी 26 सकाळी 6 वाजतापासून ते सोमवार 16 फेब्रुवारी 2026 चे मध्यरात्री 2 वाजेपर्यंत मंदिर दर्शनाकरिता खुले राहील. सोमवार दिनांक 16 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 9:30 ते 12 हरिभक्त पारायण श्री सोपान महाराज गोडबोले बडनेरा यांचे गोपाल गाण्याचे कीर्तन राहील. त्यानंतर दुपारी 12:30 ते 3:30 पर्यंत भाविक भक्तांसाठी महाप्रसादाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या सर्व भक्तिमय कार्यक्रमाचा भाविक भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री कोंडेश्वर संस्थांच्या वतीने करण्यात आले. यात्रेच्या सोयीच्या दृष्टीने यात्रेतील दुकानाकरिता प्लॉट वितरण गुरुवार दिनांक 12/2/26 दुपारी 12:26 वाजता सुरू होणार आहे. यासाठी यात्रा प्रमुख बंडू सत्रनकर, सुरेश भाऊ तेटू
आशिष अग्रवाल, पंकज हटवा, प्रफुल्ल कदम, सुशांत बारापात्रे, अविनाश चेटू, अंकुश पकडे, प्रवीण दातीर यांच्याशी संपर्क साधावा. निश्चितच महाशिवरात्रीच्या निमित्ताने कोंडेश्वर मंदिरातील हा यात्रा महोत्सव भक्तांसाठी एक अविस्मरणीय आध्यात्मिक अनुभव ठरणार आहे. आपणही या पावन सोहळ्यात सहभागी होऊन शिवकृपेचा लाभ घ्यावा. अमरावती शहरात यंदाचा संत गजानन महाराज प्रगट दिन महोत्सव भाविकांसाठी खास आकर्षण ठरत आहे. उज्जैनच्या प्रसिद्ध महाकालेश्वर मंदिराचा आणि महाकाल लोक कॉरिडॉरचा भव्य देखावा अमरावतीत साकारण्यात आला असून या देखाव्यामुळे भाविकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. अमरावतीतील संत गजानन महाराज बौद्धिश संघटनेच्या वतीने आयोजित या महोत्सवाची सविस्तर माहिती जाणून घेऊया. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराचा भव्य आणि मनमोहक देखावा. देवरणकर नगर परिसरात उभारलेला महाकाल लोक कॉरिडॉरचा अप्रतिम प्रतिकृती स्वरूपातील देखावा आणि श्रद्धेने नतमस्तक झालेले शेकडो भाविक. अमरावती येथील संत गजानन महाराज बहुउद्देशीय संघटनेने आयोजित केलेला प्रगट दिन महोत्सव यावर्षी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. गेल्या 14 वर्षांपासून हा उत्सव भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जात असून यंदा उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या भव्य देखाव्यामुळे उत्सवाला वेगळीच उंची मिळाली आहे. दररोज सकाळपासून तर रात्रीपर्यंत शेकडो भाविक देखावा पाहण्यासाठी गर्दी करीत आहेत. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत संस्थेचे पदाधिकारी शुभम शेगोकार यांनी माहिती देताना सांगितले की 30 जानेवारी रोजी सायंकाळी संत व गुरूंच्या हस्ते महोत्सवाचे औपचारिक उद्घाटन झाले. त्याचबरोबर सकाळी संत गजानन महाराजांचा कलश व मूर्तीची अभिषेक पूजा आणि प्रतिष्ठापना विधी पार पडले. सामाजिक कार्यकर्ते लप्पीसेठ जाजोदिया यांनी सांगितले की शुभम शेगोकार याच्या नेतृत्वाखाली 50 ते 60 स्वयंसेवक अत्यंत समर्पण भावनेने या संपूर्ण महोत्सवाचे व्यवस्थापन करीत आहेत. धार्मिक कार्यक्रमाबरोबरच ही संस्था समाजोपयोगी उपक्रमांवरही भर देते. गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप, रक्तदान शिबिरे तसेच दंत तपासणी शिबिर अशा विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजनही या महोत्सवात करण्यात येते. उत्सवाची तयारी 3 ते 4 महिने आधीपासूनच सुरू होती असेही आयोजकांनी सांगितले. यावर्षी महोत्सव समितीचे अध्यक्ष स्वतः शुभम शेगोकार असून दिलीप पोपट आणि अनिल अग्रवाल हे कार्यकारी अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिराच्या दर्शनाचा अनुभव अमरावतीत घेण्याची संधी, श्रद्धा, भक्ती आणि समाजसेवेचा सुंदर संगम असलेला हा प्रगट दिन महोत्सव भाविकांसाठी निश्चितच एक आगळा वेगळा अनुभव ठरत आहे. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीजलँड कॉम्प्लेक्स नांदगाव पेठ अमरावती जवाहर रोड अमरावती. चिखलदरा येथील विश्रामगृह परिसरात बिबट्याचा मुक्त वावर आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे. शासकीय विश्राम भवनाच्या परिसरात बिबट्या फिरताना थेट सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. चिखलदरा येथील विश्रामपूर परिसरातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शासकीय विश्राम भवन परिसरात 3 फेब्रुवारी रोजी रात्री बिबट्याचा वावर आढळून आला. भूक भागवण्यासाठी परिसरात फिरणारा बिबट्या विश्राम भवनाच्या आवारात काही वेळ मुक्त संचार करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येते. सीसीटीव्ही मध्ये बिबट्या परिसरात सावधपणे फिरताना, आजूबाजूचा अंदाज घेताना आणि काही वेळानंतर एका कुत्र्याचा लहान पिल्ल्यावर झडप घालून ते पकडत असल्याचे दृश्य कैद झाले आहे. पिल्ल्याला पकडल्यानंतर बिबट्याने घटनास्थळावरून पलायन केल्याचेही या फुटेजमध्ये स्पष्ट दिसते. या घटनेमुळे शासकीय विश्राम भवनातील कर्मचारी तसेच आसपास राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. रात्रीच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, लहान मुले आणि पाळीव प्राणी सुरक्षित ठेवावेत असे आवाहन नागरिकांकडून करण्यात येत आहे. वन विभाग आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने दखल घेत बिबट्याचा बंदोबस्त करावा, पिंजरा लावावा तसेच परिसरात गस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरू लागली आहे. चिखलदरा येथील विश्रामगृह परिसरात बिबट्याच्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वन विभागाकडून नेमकी कोणती कारवाई केली जाते याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. पुसद तालुक्यातून एक अत्यंत हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. नवस फेडण्यासाठी जात असताना ऍपे ऑटो पलटी झाल्याने 10 वर्षीय चिमुकलीचा जागीच मृत्यू तर तिची आई गंभीर जखमी झाली आहे. हा भीषण अपघात उमरखेड रोडवरील
महावीर नगर जवळ घडला आहे. पुसद शहर परिसरात बुधवारी सकाळी एक दुर्दैवी अपघात घडला. नवस फेडण्यासाठी कुटुंबासह जात असताना ॲपे ऑटो अचानक पलटी झाला. या अपघातात दीपाली सुरोशे वय वर्ष अवघे 10 हिचा जागीच मृत्यू झाला, तर तिची आई सपना सुरोशे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ उपचारासाठी पुसद उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार ॲपे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. तर अपघाताची माहिती मिळताच पुसद शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन पंचनामा करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे सुरोशे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. एका निष्पाप जीव अशा अपघातात निघून जाणं अत्यंत वेदनादायक आहे. वाहन चालविताना खबरदारी आणि सुरक्षितता किती आवश्यक आहे हे पुन्हा एकदा या घटनेतून समोर आलं आहे. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यातून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. फेरफारच्या कामासाठी लाच मागणाऱ्या महसूल विभागातील 2 अधिकाऱ्यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे. अर्धे तुम्ही अर्धे आम्ही या 50-50 फॉर्म्युल्यात अडकलेले उपअधीक्षक आणि भूमापक आता एसीबीच्या जाळ्यात सापडले आहेत. शासनाकडून भरघोस वेतन मिळत असतानाही शासकीय कार्यालयांमधील लाचखोरी अद्याप थांबलेली नाही. याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. दिग्रस येथील भूमी अभिलेख कार्यालयातील उप अधीक्षक सखाराम पवार आणि नजूल परिरक्षण भूमापक आशिष शेलोकर यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळ यांनी 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली आहे. तक्रारदार महिलेच्या सासऱ्यांनी त्यांची मालमत्ता बक्षीसपत्राद्वारे तक्रारदार व त्यांच्या पतीच्या नावावर केली होती. या मालमत्तेचा फेरफार करून घेण्यासाठी तक्रारदारांनी आवश्यक कागदपत्रे भूमी अभिलेख कार्यालयात सादर केली होती. याच कामासाठी भूमापक आशिष शेलोकर यांनी तक्रारदार महिलेला उप अधीक्षक सखाराम पवार यांची भेट घेण्यास सांगितले. त्यानंतर फेरफाराच्या कामासाठी 5,000 रुपयांची लाच मागण्यात आल्याचा आरोप तक्रारदारांनी केलाय. या प्रकरणी तक्रारदारांनी थेट एसीबी यवतमाळ कार्यालयात अधिकृत तक्रार दाखल केली. एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता भूमापक आशिष शेलोकर यांनी स्वतःसाठी आणि उप अधीक्षकांसाठी मिळून 5,000 रुपये लाच स्वीकारण्यास संमती दिल्याचे स्पष्ट झाले. यानंतर एसीबीने सापळा रचला. सापळा कारवाई दरम्यान पंचासमक्ष आशिष शेलोकर यांनी तक्रारदाराकडून 5,000 रुपये स्वीकारले. यातील 2,500 रुपये स्वतःकडे ठेवून उर्वरित 2,500 रुपये उप अधीक्षक सखाराम पवार यांना देताना दोघांनाही उप अधीक्षकांच्या कक्षात रंगेहात पकडण्यात आले. अर्धे तुम्ही अर्धे आम्ही या फॉर्म्युल्यामुळे दोन्ही लाचखोर अधिकाऱ्यांचा पर्दाफाश झाला असून त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. सध्या दोन्ही आरोपींना पोलीस अटक करण्यात आली असून त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. लाचखोरी विरोधात एसीबीची ही कारवाई निश्चितच इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी इशारा ठरणार आहे. सामान्य नागरिकांच्या कामासाठी पैसे मागणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे. पुणे मुंबई एक्सप्रेस मार्गावरून एक अत्यंत गंभीर आणि चिंताजनक बातमी समोर आली आहे. ओडेशी बोगद्याजवळ गॅस टँकर पलटी होऊन प्रोपेलिन वायूची गळती सुरू असल्याने गेल्या 22 तासापासून संपूर्ण एक्सप्रेसवे ठप्प झाला आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद असून 25 ते 30 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. हजारो प्रवासी अडकून पडले असून परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच भयावह होत चालली आहे. पुणे मुंबई द्रुतगती मार्गावरील आडोशी बोगद्याजवळ 3 फेब्रुवारी 2026 रोजी सायंकाळी सुमारे 5 वाजता अत्यंत ज्वलनशील प्रोपोलिन गॅसने भरलेला टँकर अचानक पलटी झाला. अपघातानंतर टँकर मधील गॅस गळती सुरू झाली आणि मोठा स्फोट होऊ नये यासाठी प्रशासनाने तात्काळ खबरदारी घेत मुंबईकडे जाणारी संपूर्ण वाहतूक बंद केली. या अपघातामुळे आडोशी बोगद्यापासून थेट लोणावळ्यापर्यंत आणि पुढे तब्बल 25 ते 30 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या रांगांमध्ये कुटुंबीय, लहान मुले, वृद्ध नागरिक, रुग्णवाहिका आणि जीवनावश्यक सेवा अडकून पडल्या आहेत. अनेक प्रवासी 12 ते 18 तासांहून अधिक काळ वाहनात अडकले आहेत.
अन्न, पाणी, टॉयलेट यांची कोणतीही सुविधा नसल्याने प्रवाशांना अक्षरशः भीषण परिस्थितीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी वाहन चालकांनी रस्त्यावरच रात्र काढल्याचे चित्र पाहायला मिळाले. दरम्यान घटनास्थळी गॅस तज्ज्ञ, अग्निशमन दल, पोलीस आपत्ती व्यवस्थापन पथक आणि क्रेन तैनात करण्यात आली. टँकर बाजूला करण्याचे काम, गॅस गळती रोखण्याचे काम युद्ध पातळीवर सुरू आहे. प्रोपोलिन गॅस अत्यंत ज्वलनशील असल्यामुळे परिस्थिती अत्यंत संवेदनशील असून सुरक्षेच्या कारणास्तव वाहतूक अद्याप सुरू करण्यात आलेली नाही. पोलीस प्रशासनाकडून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांना जुना पुणे मुंबई महामार्ग NH48 वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत द्रुतगती मार्गावरील प्रवास टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. पुणे मुंबई महामार्गावरील ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून प्रवाशांनी घाई न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. परिस्थिती नियंत्रणात येताच वाहतूक सुरू होण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत पर्यायी मार्गाचा वापर करा आणि अनावश्यक प्रवास टाळा. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा बुधवार 4 फेब्रुवारी 6वा दिवस पूर्णपणे गोंधळात गेला. अमेरिका भारत व्यापार आणि टॅरिफ करारवरून लोकसभेत आज सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये तीव्र संघर्ष पाहायला मिळाला. वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी हा करार ऐतिहासिक असल्याचं सांगितलं, तर विरोधकांनी याला आत्मसमर्पण ठरवत सभागृहात जोरदार घोषणाबाजी केली. गदारोळामुळे लोकसभेचं कामकाज वारंवार तहकूब करावं लागलं. नेमकं आज संसदेत काय घडलं पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये. लोकसभेत बुधवारी पुन्हा एकदा जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना सभागृहात प्रचंड गदारोळ झाला. चीन मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी आपले भाषण सुरू ठेवले. मात्र अध्यक्षांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावापुरतेच बोलण्याचे निर्देश दिले. राहुल गांधी यांनी हे निर्देश न मानता चीन अमेरिका कराराचा मुद्दा उपस्थित केल्याने सत्ताधारी आणि विरोधी बाकांमध्ये वाद उफाळून आला. यानंतर अध्यक्षांनी राहुल गांधी यांना बोलण्याची परवानगी नाकारली आणि याच क्षणापासून सभागृहातील वातावरण अधिकच तणावपूर्ण झाले. गोंधळादरम्यान विरोधी पक्षाचे काही खासदार थेट टेबलांवर चढले. काही खासदारांनी सभापतींच्या व्यासपीठाकडे कागदपत्रे फेकल्याचा गंभीर प्रकार घडला. या घटनेनंतर लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी कठोर भूमिका घेत तात्काळ कारवाई केली. सभापतींनी काँग्रेस आणि CPMच्या एकूण 8 खासदारांना चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी लोकसभेतून निलंबित केले. निलंबित खासदारांमध्ये अमरिंदर सिंग राजा वारिंग, डीन कुरियाकोसे, किरण कुमार रेड्डी, मणिकम टागोर, गुरजीत सिंह औजला, हिबी एडन, प्रशांत पडोले आणि S व्यंकटेश्वरन यांचा समावेश आहे. सभागृहात कागदपत्रे फेकणे आणि सभापतींच्या व्यासपीठाचा अनादर करणे ही संसदीय शिष्टाचाराची गंभीर पायमल्ली असल्याचे सांगत अध्यक्षांनी ही कार्यवाही केली. दरम्यान काँग्रेस नेते KC वेणुगोपाल यांनी सरकारवर जोरदार टीका केली. राहुल गांधी आपले घटनात्मक कर्तव्य बजावत असल्याचे सांगत सरकार मुद्दाम त्यांना बोलू देत नसल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारमध्ये हिंमत असेल तर संपूर्ण विरोधी पक्षालाच निलंबित करा असे आव्हानही त्यांनी दिले. या संपूर्ण गोंधळाचा केंद्रबिंदू ठरला भारत चीन सीमावाद आणि अमेरिका भारत व्यापार करार. राहुल गांधी यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदींवर गंभीर आरोप करत अमेरिकेसोबतचा करार हा तडजोडीचा असून देशाच्या हिताविरोधात असल्याचे म्हटले. पंतप्रधानांनी आपली प्रतिमा वाचविण्यासाठी देश विकल्याचा आरोपही त्यांनी केला. तर दुसरीकडे केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी सरकारची बाजू मांडताना अमेरिका भारत व्यापार करार ऐतिहासिक असल्याचे सांगितले. हा करार भारताच्या कृषी, अन्न प्रक्रिया, MSME आणि निर्यात क्षेत्रासाठी फायदेशीर असल्याचा दावा त्यांनी केला. 140 कोटी भारतीयांच्या हिताचे संरक्षण हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे गोयल म्हणाले. मात्र गोयल यांच्या भाषणादरम्यानही विरोधकांचा गोंधळ सुरूच राहिला. राहुल गांधी को बोलने दो, सरेंडर मोदी अशा घोषणांनी लोकसभा दणाणून गेली. गोंधळामुळे कामकाज वारंवार तहकूब करावे लागले. या सगळ्या गदारोळामुळे
संसदेचे कामकाज पूर्णपणे विस्कळीत झाले असून अर्थसंकल्पीय अधिवेशनातील महत्त्वाच्या चर्चा आणि अहवालांवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. माननीय सदस्यगण, प्रश्नकाल है। मेरी माननीय सदस्यों से अपेक्षा है कि वो प्रश्नकाल के अंदर माननीय सदस्यों को बोलने दें। आप सदन नहीं चलने देना चाहते। सदन के अंदर मर्यादित आचरण व्यवहार करना सभागृह में सभी माननीय सदस्यों की जिम्मेदारी है। इसलिए मेरा आग्रह रहता है सभा में मर्यादित आचरण हो, मर्यादित व्यवहार हो। ये सभागृह आप सबकी है, इसकी मर्यादा गरिमा बनाए रखने आपकी सबकी जिम्मेदारी है। अमेरिका भारत व्यापार करारावरून संसदेत राजकीय संघर्ष शिगेला पोहोचला आहे. सरकार हा करार विकासाचा मैलाचा दगड असल्याचं सांगत आहे, तर विरोधक देशहिताशी तडजोड झाल्याचा आरोप करीत आहेत. पंतप्रधान मोदी संसदेत काय भूमिका मांडणार आणि हा गोंधळ थांबणार की वाढणार याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या मेहंदीबाग परिसरात सुरू असलेल्या एका धार्मिक बांधकामावरून वाद निर्माण झालाय. स्थानिक नागरिकांच्या तक्रारीनंतर बजरंग दलाच्या वतीने महापालिका प्रशासन आणि पोलीस विभागाकडे निवेदन देण्यात आले. नागपूरच्या लालगंज राऊत चौक मेहंदीबाग रोड परिसरात उरकुडे ज्वेलर्सच्या मागील बाजूस असलेल्या अशरफिया मस्जिद या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाबाबत स्थानिक नागरिकांनी आक्षेप नोंदविला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार हा परिसर प्रामुख्याने निवासी असून बांधकामासाठी आवश्यक परवानग्या आहेत की नाही याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. तसेच लाऊडस्पीकरच्या वापराबाबत सर्वोच्च न्यायालय व स्थानिक प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन होत नसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर पाचपावली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी व नागपूर महानगरपालिका प्रशासनाकडे लेखी निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेत कायदेशीर बाबींची तपासणी करून योग्य ती कारवाई केली जाईल असे संकेत दिले आहेत. परिसरात शांतता व कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस यंत्रणाही सतर्क आहे. यहाँ पर पहले नाइट कला में जो मस्जिद तो नहीं थी, बाकी दो समाधि थी। पहले हम लोग बचपन में खेलते थे, हमारे तो घर ही बाजू से, और लोग पहले अतिक्रमण, पहले हिंदू किराएदार रहते थे, फिर उन्हें कब आना धीरे धीरे चालू किए रहना, फिर उन पर हिंदू को निकल गया भाई, वो आ गया तो कभी सामने घर है उड़ के, कभी उनको बैठना पड़ेगा। हिंदू का मकान है, परेशानी करेंगे, पार्किंग नहीं है, जात विवाद। बाकी मस्जिद तोड़ा था नहीं, इतना बड़ा नहीं जितना मंदिर अभी मस्जिद बन रही है इनका। बस यही विनती है। मस्जिद से क्या तकलीफ है? तब यही है कि भैया आजू बाजू पूरा कब्जा किया और आवाज आएगी यार, आज तुम्हें एक आए कल हजारों आगे, तो हमारा भी घर है बाजू में, हमको भी तब्कील है ना। जैसी छोटी मस्जिद थी उसी प्रकार से बनी जाए, क्योंकि किसी को प्रॉब्लम ना जाए आने जाने का। हमको कैसा है, लोगों ने मकान बेचने निकले, जो मकान बेचने निकले इसी रीजन है कि पार्किंग की जगह कम पड़ी। जो मस्जिद बड़ी हो गई है, जो पहले छोटी थी एडजस्ट होता था इंसान, वहाँ पर गाड़ी उड़ी पार्किंग की सब लगती थी। अभी वो मस्जिद बड़ी हो गई, उसकी रीजन से वो सब मकान बेच के जाने वाले हैं। यानी पार्किंग की व्यवस्था नहीं है। हाँ, मस्जिद बड़ी हो रही, लोगों का मकान निकाला जा रहा है। ऐसे कितने लोगों ने मकान बेचने निकाला है? 2-3 जन निकाले जिनको तरास है, सामने गाड़ी खड़ी कर दी शुक्रवार के दिन। अब घर के सामने गाड़ी खड़ी कर दी तो अगला इंसान तो थोड़ा विचार करेगा ना, बोलते तो मुंह बसता है। फिर बहन बेटी भी रहती वहाँ पर, कोई भी फिर उनके जो गाड़ी रखेंगे फिर मुंह बजाएंगे, लड़ेंगे, तो बेचारे घर मकान बेच के, बहन बेटी भी है ना उनकी, फिर इनका झगड़े झांसे भी होते हैं ना। हाँ, झगड़े उगड़े भी होते हैं। सर हमें परेशानी है कि जो ये बनाए मस्जिद बड़ी मस्जिद, तो इनके पार्किंग तकलीफ होगी सर हमें। जो इनका साउंड है, साउंड की तकलीफ होगी सर। साउंड तो बंद कर दिया है राज्य सरकार ने। साउंड इसका बजेंगे सर, तुम कितना बजेंगे? इसका साउंड बजता है, साउंड से तकलीफ बेटा हमको कोई तकलीफ नहीं है, मस्जिद अभी की नहीं, बहुत दिन की है, लेकिन जो अभी बड़ी बन रही है तो जो आजू बाजू वाले को तकलीफ है, उनकी बहन बेटियां हैं तो गाड़ी रखेंगे और फिर बाहर के आएंगे करेंगे, तो आपसी में कोई नहीं करेगा, लेकिन जो बाहर के आएंगे दंगा करे, ये कौन जवाबदारी लेगा? यानी अभी भी जो जिस प्रकार से हमको जानकारी आई है कि बोलने जाते हैं तो वाद विवाद की स्थिति होती है, झगड़े की स्थिति होती है बेटा। लेकिन एक प्रकार से डर है आपको?
कोई डर तो है? नहीं, हमको कोई डर नहीं है, लेकिन ये क्या है, मस्जिद बड़ी बन गई है, रास्ते में आने जाने वाले को तकलीफ ना हो। पार्किंग वगैरह कुछ नहीं है, गाड़ी रखने की व्यवस्था कुछ नहीं है। उन्हें घर बेचने निकाले हैं। इसका कारण है ना, आप घर के सामने गाड़ियां लगाओगे तो कोई भी बोलेगा, तो झगड़े पे तो बता रो जाते हैं, तो किसके किसके मुंह लगेंगे अपन। इनको बोलो तो अपनी तरफ भाग जाते हैं उधर में, कोई जवाब देने वाला कोई रहता नहीं यहाँ पर। जिस प्रकार हमने जानकारी ली है कि 10 से 12 मकान सही बात है, सही बात है। आपका भी घर है, आपने भी बेचने निकाला है? अभी मेरे को टाइम है, बाकी बेचने निकाला है, तीनों ने निकाला हमने, 1, 1, 2, 3 ऐसा 3 के पार्ट हुए ना, तो हम तीनों ने बेचने के लिए तीनों ने बेचने निकाला। क्या कारण यही है भैया? घर के सामने आप 4 व्हीलर लगाओगे, 2 व्हीलर लगाओगे तो हम जाएंगे कहाँ से, आएंगे? बोलने गए तो झगड़े वगैरह झगड़े तो होने ही है, होते क्या होते ही है। ये मुस्लिम बहुल एरिया है या हिंदू बहुल एरिया? अब हिंदू बहुल एरिया है, फिर भी अब वो एक बन गए, अपन अलग अलग छट गए। हिंदू बोलते हैं, बाकी हिंदू में एकता नहीं है ना, यही कारण है। हिंदुओं में एकता नहीं होने का कारण फायदा उठाया जा रहा है, उसका फायदा है। अच्छा, आप सर यहाँ पे हिंदू एकता नहीं सर, नहीं है सर यहाँ पे हिंदू एकता। और ये हिंदू बहुल क्षेत्र है, बावजूद यहाँ इतनी बड़ी मस्जिद का निर्माण हो रहा है। हाँ सर, तकलीफ आपको बहुत ज्यादा पहले से ज्यादा हो रही है? अब अभी बहुत ज्यादा तकलीफ हो रही है सर। जैसे इनकी मस्जिद बनी जो 10% में यहाँ पार्किंग लगती है, अभी वो मात्र 99% हो जाएंगे पार्किंग सर इनकी। हर घर पे यहाँ पर करीबन हमने 10 से 15 घर देखे, मकान बेचना है, मकान बेचना है। हाँ सर, वजह वही से जो उनकी जो मस्जिद बनी है बड़ी, तो सब ये छोटे छोटे मकान जा रहे हैं बेचने में, तो कौन इनसे सर बहसबाजी करेंगे सर? बात ये है सर, क्योंकि ना इनकी पार्किंग जगह सर ना पुलिस का है ना सरकार का है, प्रोटेक्शन उन लोगों को ज्यादा मिलता है, इसलिए आदमी डरता है, ये कौन करे। धार्मिक स्थळाचे बांधकाम असो किंवा लाऊडस्पीकरचा वापर, सर्व बाबी कायद्यांच्या चौकटीत राहूनच होणं आवश्यक आहे। प्रशासन आता या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेतं याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता। यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीवेल चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल। आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल। यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला आरआरसी सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत। जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा। सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर सुद्धा बघू शकता। याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा। युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत। तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा। आपण व्हॉट्सअपवर स्वतः देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता। व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे। ही बातमी उतरे एवढ्यावरच थांबूया, पुन्हा भेटून घडामोडी सोबत। नमस्कार। हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान। जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है, वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल। हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है। सिटी न्यूज हमेशा सच के साथ।